सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. आपण चौथ्या स्कंधाच्या भागवताच्या चौथ्या स्कंधाच्या अंतरंगात जाणार आहोत. परंतु तत्पूर्वी श्रोते हो, तुमच्या हिताची, तुमच्या कल्याणाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तुमचा लग्न झालेला मुलगा, मुलगी किंवा सून, जावई यांचे संदर्भातील हा विषय आहे. विशेषतः गर्भवती मुलींनी माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्यावे. आपले होणारे अपत्य दिव्य, तेजस्वी, यशस्वी व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांनी मी सांगतो त्या मंत्राचा जप करावा. मुलगा किंवा मुलगी होईल याची खात्री देणारा हा मंत्र नव्हे, पण जे अपत्य होईल ते तुमच्या कुटुंबाचे, तुमच्या घराण्याचे नाव रोशन करेल याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो. तो मंत्र आणि त्याचा अर्थ असा आहे: शरणं तं प्रपद्येहं य एव जगदीश्वरः प्रजामात्मसमां मह्यं प्रयच्छत्विति चिंतयन्. परत एकदा म्हणतो, शरणं तं प्रपद्येहं य एव जगदीश्वरः. लिहून घ्या, शरणं तं प्रपद्येहं य एव जगदीश्वरः प्रजामात्म समां मह्यं. प्रजामात्म समां एक शब्द, प्रजामात्म समां मह्यं प्रयच्छत्विति चिंतयन्. संपूर्ण शरणागत होऊन अत्यंत मनोभावे त्या जगदीश्वराची, नारायणाची, भगवान श्रीकृष्णांची मनोमन प्रार्थना केली आहे. तुम्ही पण तीच प्रार्थना करायची आहे. या प्रार्थनेचा अर्थ असा आहे: जो कोणी संपूर्ण जगाचा ईश्वर आहे त्याला मी शरण आलो किंवा आले आहे, त्याने मला स्वतः सारखे संतान द्यावे. बस ही प्रार्थना आहे. मंत्र भागवतातील आहे, श्लोक भागवतातील आहे, मी रचलेला नाही. तेव्हा एकतर यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, संपूर्ण शरणागती, टोटल सरेंडर. प्रत्येकाच्या प्रार्थनेच्या आर्ततेनुसार जगदीश्वर फळ देतोच देतो. त्याची काय होतं एकदा बघूया तरी, अशी जगदीश्वराची, त्या जगन्नियंत्याची, सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय करणाऱ्याची परीक्षा पाहू नका. त्याच्यावरती अपार श्रद्धा ठेवा. अनन्याश्चिंतयन्तो माम. जप किती वेळा करायचा? एक वेळा करू का अर्धा वेळा करू? अहो, अपत्य प्राप्ती होईपर्यंत सतत करा, सतत करा. सकाळी उठल्यावर ब्रश करताना, चहा घेताना, मेकअप करताना, दाढी करताना, जेवताना सतत म्हणजे सतत म्हणा. पण तुम्ही किती वेळा म्हणता यापेक्षा त्या म्हणण्यामागची आर्तता महत्वाची. तुम्ही ऑफिसला किंवा व्यवसायाला जात असाल तर जाताना येताना मनातल्या मनात प्रवासात म्हणा, झोपेत जाग आली म्हणा, सतत म्हणा. पण मंत्र किंवा हा श्लोक तुम्ही म्हणायचा. माझ्या ऐवजी आईने म्हटला तर चालेल का? माझ्या वडिलांनी म्हटला तर चालेल का? चालणार नाही. प्रार्थना तुम्ही करायची, तुमच्या वतीने कोणी करून चालणार नाही. अपत्य, गोंडस व बाळशेदार होण्यासाठी तुम्ही किंवा तुमचे डॉक्टर तुम्हाला आहारावर लक्ष केंद्रित करायला सांगतात, तर मग अपत्य नीतिमान,
तेजस्वी भगवत भक्त होण्यासाठी हे तप कराच करा. ही भागवतातील सांगितलेली व प्रचितीस आलेली प्रार्थना आहे. जगदीश्वराला केलेली प्रार्थना आहे, थोथांड नव्हे. तेव्हा तुम्ही हे तप कराच करा. शिवाय याचा प्रसार करा. सर्व गरोदर मुलींपर्यंत हा निरोप पोचवा. उद्या डिलिव्हरी व्हायची शक्यता आहे. आज म्हणा, पोचवा, प्रसार करा. नुसते हा मंत्र म्हणा असा सांगू नका, निरोप देऊ नका. ही सगळी ऑडिओ क्लिप पाठवा. ते काय आहे नुसतं हे म्हणून होत नाही. त्याच्या मागं सांगणाऱ्याची आर्तता लागते. तेव्हा नुसता मंत्र जप एवढाच निरोप सांगू नका. सर्व अटी पण सांगा. शक्यतो ही ऑडिओ क्लिप फॉरवर्ड करा. काही शंका असेल तर मला फोन करा. तुमच्या कल्याणासाठी आहे. तुम्हाला चांगलं अपत्य झालं, अगदी छान नीतिमान भगवत भक्त प्रल्हाद म्हणा, किंवा असा जर कोणी मुलगा किंवा मुलगी झाली तर मला तुम्हाला पेढे सुद्धा द्यायला लागणार नाहीत. इतका मी लांब आहे. मला काहीही फायदा नाहीये, पण मला आनंद आहे. आणि अशी प्रजा निपजावी म्हणून मी तळमळीने सांगत आहे. तुम्ही जप करा मंत्राचा. मी मंत्र परत एकदा सांगतो. शरणं तं प्रपद्येहम य एव जगदीश्वरः प्रजामात्मसमां मह्यं प्रयच्छत्विति चिंतयन्. भागवत स्कंध 4 अध्याय 1 श्लोक 20. तुम्ही सतत जप करा. ठीक आहे. माझी आर्ततेने तुम्हाला केलेली प्रार्थना संपली. आता आपण प्रथम भागवताच्या 4थ्या स्कंधाला नमस्कार करूया आणि त्याच्या अंतरंगात जाऊ. चतुर्थ स्कंधात वंश वर्णन आहे बरं का. स्वयंभू मनुला देवहूती शिवाय 2 कन्या होत्या. एक आकुती व दुसरी प्रसूती. या दोन्हींचा वंश विस्तार या स्कंधात दाखवला आहे. त्यात देवहूतीची मुलगी अनुसूया, ती अत्रींची पत्नी झाली. तिच्यापासून दत्त, दुर्वास व चंद्र यांनी जन्म घेतला. भगवान दत्तांचे भागवतात पुढे अतिशय सुंदर वर्णन येणार आहे, परंतु या स्कंधात फक्त नामनिर्देश आहे. मनुची तिसरी कन्या प्रसूती. तिचे लग्न दक्ष प्रजापतीशी झाले आहे. दक्षाला 16 कन्या आहेत. त्यातील एक सती. सतीचे लग्न भगवान शंकराशी झाले आहे. त्याचे सर्व वर्णन एका अध्यायात आहे. दक्ष प्रजापतीने एक मोठा यज्ञ केला. त्या यज्ञात सर्व देवदेवतांना त्याने बोलावले, पण सतीला म्हणजे आपल्या मुलीला बोलावले नाही. कारण दक्षाला शंकराला म्हणजे जावयाला बोलवायची इच्छा नव्हती. स्वतःच्या पतीला बोलावले नाही, तेव्हा मीही जाणार नाही असे खरे तर सतीने सांगायला हवे होते. पण तिने सांगितले, माझ्या माहेरी यज्ञ आहे तेव्हा मी जाणार. शंकराने तिला विरोध केला. तरीही सती दक्ष प्रजापतीकडे माहेरी गेली. तिने सांगितले, माझ्या पतीकडे भले दुसरे काही नसेल, पण त्याच्याकडे शक्ती व ज्ञान आहे. भगवान शंकरांच्याकडे शक्ती आणि ज्ञान आहे. त्यांच्या इतके ज्ञान व शक्ती कोणाजवळ आहे का? पतीच्या ज्ञानाविषयी व शक्तीविषयी सतीच्या मनात अतीव आदर होता. सती पतीचा अपमान
त्या यज्ञात होत असलेला बघून ती सहन करू शकली नाही. दक्ष प्रजापतीने भगवान शंकरांची खूप निंदा केली. त्यांना त्या यज्ञातला हविर्भाग दिला नाही. हविर्भाग म्हणजे एखाद्या वेळेला एखाद्या राज्यात पंतप्रधान येणार असतील तर स्टेजवरती राज्यपालांना बोलावतात, मुख्यमंत्र्यांना बोलावतात. पण समजा मुख्यमंत्र्यांना बोलावलंच नाही, त्यांच्या नावाची खुर्चीच ठेवली नाही, तर चालेल का? हा मुख्यमंत्री पदाचा अपमान आहे. तसं दक्षाने शंकरांची खूप निंदा केली, त्यांना हविर्भागाचा अधिकार दिला नाही. दक्ष म्हणतो, शिवापदशो ह्यशिवो मत्तो मत्त जनप्रिय. शिव असे याचे केवळ नाव आहे. हा अपवित्र आहे, उन्मत्त आहे आणि उन्मत्त लोकच याला आवडतात, उन्मत्त लोकच याच्याकडे जातात. स्वतःच्या पतीची अशी निंदा ऐकून सतीला अत्यंत दुःख झाले. ती सांगते, माझ्या बापाच्या विरुद्ध मी माझ्या पतीकडे गाऱ्हाणे घेऊन जाईन तर त्यात बापाचाच नाश होईल. बापावरतीही प्रेम आणि पतीवरतीही प्रेम, त्यामुळे तिची मोठी द्विधा मनस्थिती झाली. म्हणून सतीने मधला मार्ग काढला आणि तो मधला मार्ग म्हणजे तिने अग्निस्नान केले. अशी इथं कथा आहे. ही कथा फार दीर्घ आहे. यासाठी या स्कंधाचे पहिले 7 अध्याय वाचा. सन्माननीय व्यक्तीचा स्वजनांमध्ये पराभव व अपमान झाला तर तो मृत्यूपेक्षा अधिक दुःखदायी ठरतो, असं यात लिहिलेलं आहे. त्या सतीने अग्निस्नान केलं. काय केलं? भागवत स्कंद 4 अध्याय 5 श्लोक 24, 25, 26, 27 याच्यामध्ये ती एक जटिल प्रक्रिया सांगितलेली आहे. अग्निस्नान म्हणजे सतीने काय केलं? सगळ्यांच्या आपल्याला ते काही शक्य नाहीये, पण माहिती म्हणून आपण ते फक्त ऐकूया. मी ते तुम्हाला श्लोक त्याचा अर्थ ऐकवतो. सतीनं काय केलं? सतीने मौन स्वीकारले आणि उत्तर दिशेकडे ती जमिनीवर बसली. पिवळे वस्त्र परिधान केलेल्या तिने आचमन करून डोळे बंद करून ती योग मार्गात प्रविष्ट झाली. तिने आसन स्थिर करून प्राणायामाने प्राण आणि अपानाला एकरूप करून नाभी चक्रामध्ये स्थिर केले. नंतर उदान वायूला नाभी चक्रातून वर आणून हळूहळू बुद्धीसह हृदयात स्थापन केले. त्यानंतर पूज्य सतीने त्या हृदयस्थित वायूला कंठमार्गाने भ्रुकुटीच्या मध्ये आणले. अशा प्रकारे ज्या शरीराला महापुरुषांना सुद्धा पूजनीय भगवान शंकरांनी कित्येक वेळेला मोठ्या आदराने आपल्या मांडीवर बसवले होते, त्याचा दक्षावरील रागाने त्याग करण्याच्या इच्छेने महामनस्विनी सतीने आपल्या संपूर्ण अंगामध्ये वायू आणि अग्नीची धारणा केली. आपले पती जगद्गुरु भगवान शंकरांच्या चरणकमल मकरंदाचे चिंतन करीत सतीने इतर विचार सोडून दिले. त्यामुळे सर्वथा निर्दोष झालेल्या तिचे शरीर ताबडतोब योगाग्नीने जळून भस्म झाले. फार दिव्य घटना घडली. सगळे स्तब्ध झाले. सतीचे जीवन समाप्त झाले. ही गोष्ट जेव्हा शंकरांना कळली तेव्हा त्यांनी क्रोधाने
आपल्या जटेपासून वीरभद्राला निर्माण केले. वीरभद्र सैन्य घेऊन दक्ष प्रजापतीकडे गेला. त्याने दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस केला. दक्षाचे मस्तक कापून यज्ञकुंडात जाळून टाकले आणि तो कैलासावर निघून गेला. जेव्हा यज्ञाचा विध्वंस झाला तेव्हा भगवान विष्णूंनी विचारले, यज्ञाचा विध्वंस का झाला? शंकराला त्याचा आविर्भाग मिळाला पाहिजे होता, तो त्याला का मिळाला नाही? भगवान विष्णूंनी त्यावेळी स्वतःच सर्वांना समजावले की मी म्हणजे विष्णू व शंकर या दोघात भेद नाही. जे शिव विष्णूमध्ये भेद करतात ते चुकीचे काम करतात. येथे भगवान श्री विष्णूंच्या मुखातून निघालेले 6 श्लोक आहेत. त्यात असे लिहिले आहे 4, 7, 50. त्यात असे लिहिले आहे शिव व विष्णू एकच आहेत. सर्व तत्वज्ञानीही असेच मानतात. श्रीमद आद्य शंकराचार्य भगवान चंद्रमौळीश्वराची पूजा करीत होते. त्यांनी श्रीकृष्णांवर जेवढे प्रेम केले तेवढे क्वचितच कोणी केले असेल. त्यांचे कृष्णाष्टकम स्तोत्र आहे. मोठं अलौकिक स्तोत्र आहे, अतुलनीय आहे. अप्पय्या दीक्षितांनी लोकांना विचारले, तुम्ही शंकराची पूजा करता? त्यावेळी त्यांनी लिहिले, पुरारौच मुरारौच न भेद पारमार्थिकः तथापि मामकी भक्ती चंद्रचूडे प्रधावती. ज्याला जे रूप आवडते ते त्याने घ्यावे, पण मुरारी आणि पुरारी यामध्ये कोणताही पारमार्थिक भेद नाही. कारण अंती सर्व रूपे एकाच भगवंतांची आहेत. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. सर्व नद्या जशा सागराला मिळतात तसा कोणत्याही रूपाला नमस्कार केला तरी तो त्या केशवाला पोचतो. नीट लक्ष द्या, नीट समजून घ्या तत्व. अशी एक दक्ष प्रजापतीची कथा भागवत पुराणात आहे, वायू संहितेत आहे आणि शिवपुराणातही आहे. म्हणून ही घटना घडलेली आहे यावर विश्वास असावा. ऐतिहासिक दृष्टीने पाहिले तर 3 वाद प्रचलित आहेत. एक काळ असा होता की त्यावेळी शैव वैष्णवांचा जबरदस्त वाद होता. त्यातील शंकर मोठा की विष्णू मोठा हा वाद सर्वांना माहीतच आहे. लोकांना कळतच नाही की एकाच भगवंतांची 2 रूपे आहेत. भागवतात तर भगवान विष्णूने स्वतःच सांगितलेले आहे की शिव व मी एकच आहे. शिव माझेच रूप आहे. ब्रह्मा विष्णू महेश एकच आहेत. हे समजावण्यासाठी भागवताने दक्ष प्रजापतीची कथा सांगितली आहे. एका गुरुला 2 शिष्य होते. दोघेही दररोज गुरूंचे पाय दाबीत असत. दोघांनी गुरूंचे पाय वाटून घेतले सेवा करण्यासाठी. एक शिष्य डावा पाय दाबीत असे तर दुसरा शिष्य उजवा पाय दाबीत असे. चुकून सुद्धा दुसरा पाय हाती आला तर त्यावर तो शिष्य फटका मारित असे. त्यांना एवढेही कळत नव्हते की कोणत्याही पायावर फटका मारला तरी तो गुरुलाच लागतो आणि त्यांना दुःख पीडा होते. मूर्तीपूजेच्या शास्त्रात अवश्य एकाच भगवंतांच्या मूर्तीचा आग्रह आहे. नीट लक्षात घ्या, मूर्ती दररोज बदलायची नसते. ध्यानासाठी
एकच मूर्ती घ्यायची. जर वारंवार मूर्ती बदलण्यात आली तर चित्त एकाग्र करताना त्रास होतो. म्हणून एकच मूर्ती ठेवली पाहिजे. महिम्न स्तोत्रात म्हटले आहे, त्रयीसांख्यम योगः पशुपतिमतं वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमिति च रुचीनां वैचित्र्या दृजुकुटिलनाना पथजुषां नृणामेको गम्य स्वमसि पयसामर्णव इवा. महिम्न मधला हा 7वा मंत्र आहे. म्हणून चित्त एकाग्रतेसाठी एकच मूर्ती असली पाहिजे. परंतु म्हणून दुसऱ्या मूर्तीविषयी, विग्रहाविषयी तिरस्कार असता कामा नये. ही मूर्ती त्याच भगवंतांची नाही, ही कल्पना माणसाला आणि भक्तीला हीन बनवते. समजा मी विष्णूंची किंवा कृष्णाची उपासना करतो. मी कृष्णाची उपासना करतो, पण याचा अर्थ असा नाही की शंकर भगवान नाहीतच असे समजून त्यांचे मंदिर तोडा असे म्हणू लागलो तर कसे चालेल. कित्येक विष्णू भक्त शिवरात्र मानित नाहीत, पाळीत नाहीत. ते सांगतात आम्ही विष्णूचे भक्त आहोत, म्हणून आम्ही शिवरात्र मानित नाही, आम्ही शिवरात्रीला कांदा खाणार. काय हा विचार? अतिरेकी विचार आहे, अविवेकी आहे. जे काही प्रहार होतील ते एकाच भगवंतांच्यावर होतात, ते हे लोक समजतच नाहीत. दुसरे भगवान नाहीत आणि दुसऱ्या रूपात भगवान नाही असे मानणे योग्य नाही. कित्येक अतिरेकी लोक दुसऱ्याचा स्पर्श होतात सचैल स्नानमाचरेत असे वागतात. ही चुकीची गोष्ट आहे. हे काय खरं नव्हे. कुठेही गेलात तरी तेथे भगवंताला पहा. रामदास स्वामी द्वारकेला गेले, तेथे त्यांनी द्वारकाधीशामध्ये भगवान रामचंद्र पाहिले. पण मी द्वारकाधीशाच्या मंदिरात जाणारच नाही असे काही त्यांनी म्हटले नाहीत, कारण ते रामभक्त होते. ते गेले. जर असे कोणी बोलू लागला तर त्याला विरोध केला पाहिजे. मी रामाला मानतो म्हणून मी कृष्णाच्या मंदिरातच जाणार नाही, हे बोलणे अतिरेकी आहे. किंबहुना ही न्यूनतम भक्ती ठरते. जक्ष प्रजापतीने शंकराला शिव्या दिल्या आहेत. तो अशिव आहे, अपवित्र आहे, उन्मत्त आहे, लोकांचा सखा आहे. त्याचा अर्थ बदलता येणार नाही, कारण ही संस्कृत भाषा आहे. अशिवाचा अर्थ काय हो? जे संस्कृत शिकले नाहीत त्यांना त्याचा अर्थ कळणार नाही. नास्ति शिवः यस्मात् अशिवः. ज्याच्यापासून अधिक पवित्र कोणीही नाही तो अशिव. ही संस्कृत भाषा समजण्यासारखी आहे. गंमत बघा. सुवर्णालंकृता कन्या हेमालंकार वर्जिता सा कन्या विधवा जाता गृहे रोदिती तत्पतीही. एक श्लोक आहे. या श्लोकाचा सरळ अर्थ असा, सुवर्णालंकाराने सजलेली, सोन्याचे अलंकार परिधान केलेली ही कन्या विधवा झाली आणि तिचा पती घरी रडतो आहे, असा याचा वर अर्थ आहे. आता जर ती विधवा झाली तर तिचा पती घरी रडतो कसा? विधवा या शब्दाचा एकच अर्थ आपल्याला माहिती आहे, विधवा. विगतः धवाः म्हणजे विधवा, परंतु विविधाः धवाः विधवा हा दुसरा एक अर्थ आहे. जिचे विविध पती आहेत ती विधवा. जिला अनेक पती असतात, पूर्वीच्या काळी अनेक प्रती करण्याची पद्धत होती, नाव ठेवण्यात काय अर्थ नाही. जिला अनेक पती असतात तिचा पती घरात रडणारच ना. अशा रीतीचा अशिवचा अर्थ
आहे नास्ति शिवः यस्मात, ज्याच्याहून कोणी अधिक पवित्र नाही तो अशिव. तुम्ही भागवत वाचाल तर कळेल. अशिवो मत्तः सा तिकडे जाऊ शकतो. अमतः हा ज्याला माहीत नाही तो असा अर्थ करतात. नारद स्मृतीमध्ये एका जागी म्हटले आहे की नष्टे मृते प्रव्रजिते क्लीबे च पतिते पतौ पंचस्वात्पत्सु नारीणाम पतिरन्यो विधीयते. या 5 प्रकारच्या आपत्ती आल्या तरच स्त्री दुसरा पती करू शकते असे लिहिले आहे. या 5 प्रकारच्या आपत्ती कुठल्या? पती नाहीसा झाला असेल, मेला असेल, संन्यासी बनला असेल, नपुसंक असेल किंवा पतित असेल, आल्या या आपत्ती तर स्त्री दुसरा पती करू शकते असा पंडित लोक अर्थ काढतात. त्याला कळले नाही. त्यांना पती शब्दाची सप्तमी पतौ होत नाही, पत्यौ होते. तो संस्कृत भाषा शिकलाच नाही तर काय करणार? येथे पतौ नव्हे तर अपतौ शब्द आहे आणि ही अपती शब्दाची सप्तमी आहे. अर्थात ज्या कन्येचा वांगनिश्चय झालेला आहे, सप्तपदी होऊन लग्न झालेले नाही, अशा काळात वरील 5 प्रकारापैकी एखादी आपत्ती आली तर ती अशा वेळी दुसरा पती करू शकते. तोपर्यंत ती अपती आहे. सप्तपदी झाल्यावर पती बनतो. परंतु संस्कृत भाषेचे इतके सखोल ज्ञान नसल्यामुळे हे लोक असे लिहून ठेवतात. बोलणारेही तेच, लिहिणारेही तेच आणि निर्णय देणारेही तेच. मग काय विचारता? आपण थोडासा किंचितसा 4थ्या स्कंदातल्या पहिल्या 7 श्लोकापैकी 7 अध्यायापैकी काही भागावर चिंतन केलं. या प्रकारे यापुढे आपण याच भागावर पुढच्या प्रवचनात चिंतन करू. ठीक आहे. पण मी सांगितलं तो तुमचा लग्न झालेला मुलगा, तुमची लग्न झालेली मुलगी, तुमचा जावई, तुमची सून यांना तो मंत्र, तो जप अवश्य सांगा. याबद्दल काहीही वाटलं तरी तुम्ही मला फोन करून शंका विचारा, समाधान करून घ्या. ठीक आहे. रामकृष्ण हरी, नारायण हरी, रामकृष्ण गोविंद.